महाराष्ट्र के वजीर आला देवेंद्र फडणवीस ने शोलापुर का दौरा किया, जहां उन्होंने एक तकरीब में MHADA के फ्लैट्स इस्तीफादा कुरिंदगान में तकसीम किए। और इस मौके पर फडणवीस ने तकरीब से खिताब करते हुए हुकूमत की हुसूलियाबियों का भी तज़किरा किया। दोन 2018 पर्यंतची SC असो, ST असो, ओपन असो, कुठली कॅटेगरी असो, OBC असो, सगळ्या कॅटेगरीतले जेवढे आमचे नागरिक आहेत यांना 100% घरं ही आपण त्या ठिकाणी देतो। आणि मी ग्रामविकास विभागाचं अभिनंदन करेल की देशामध्ये सर्वाधिक वेगानं 30 लाख घरं मिळाली, त्यातली जेव्हा पहिली 15 लाख घरं मिळाली त्या 15 लाख घरांचं एका महिन्यामध्ये त्याचे जे काही मंजुरीचे कागदपत्र हे त्या व्यक्तीच्या हाती आम्ही दिले आणि त्याच्या खात्यामध्ये पैसे देखील दिले। म्हणजे 10 लाख घरांचं काम मंजुरीपासनं एका महिन्यामध्ये ग्रामविकास खात्याने सुरू केलं आणि आता तर 20 लाखापेक्षा जास्त घरांचं काम सुरू झालेलं आहे। म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये जवळपास 30 लाख कुटुंबांना म्हणजे 1.5 कोटी लोकांना आपलं स्वतःचं घर या ठिकाणी मोदीजींमुळे मिळेल। त्यांच्या स्वप्नातलं घर आपण पूर्ण करू शकू। त्या ठिकाणी मोदीजींना ही विनंती केली की अनेक लोक 2018च्या यादीतही सुटले आहेत, काही कुटुंब विभक्त झाली आहेत, काही लोकांचं त्या वेळच्या गावाच्या राजकारणामध्ये नाव सोडून गेलेलं आहे। आणि म्हणून तुम्ही पुन्हा एकदा पोर्टल ओपन करा आणि 2018 ते 2024 या कालावधीत जे लोक सुटलेले आहेत त्यांचंही रजिस्ट्रेशन करायची परवानगी द्या।